सकाळची वेळ होती, पण प्रेमकुंज नावाच्या त्या आलिशान वाड्यातील शांतता कुठेतरी हरवून गेली होती. 70 वर्षाच्या अनुसयाबाई आपल्या खोलीत पलंगावर बसून जोरात खोकत होत्या. गेल्या काही महिन्यापासून त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले होते की त्यांच्या फुफ्फुसात एक गंभीर दुर्मिळ संसर्ग झाला आहे, ज्याच्या उपचारासाठी दरमहा हजारो रुपयांची महागडी औषधे आणि इंजेक्शनची गरज होती. बाईंचे पती रेल्वेत एक साधे कारकून होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी शिवणकाम आणि स्वतःचे पोट कापून आपला एकुलता एक मुलगा दत्ता याला शिकवले आणि मोठे केले. दत्ता आज शहरातील एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ अभियंता होता आणि खूप चांगली कमाई करत होता. दत्ताचे लग्न 2 वर्षापूर्वी मानसीसोबत झाले होते. मानसी श्रीमंत घरची मुलगी होती, जिला पैशाचा खूप माज होता आणि ती प्रत्येक गोष्टीचा हिशोब रुपयांमध्ये करायची. स्वयंपाकघरात मानसी सकाळचा चहा बनवत होती, तितक्यात दत्ता कार्यालयात जाण्यासाठी तयार होऊन तिथे आला. त्याच्या हातात डॉक्टरांची एक नवीन चिठ्ठी होती. मानसी, आईची ही औषधे संपली आहेत. आज संध्याकाळी येताना मी ती केमिस्टकडून घेऊन येईन. यावेळेस डॉक्टरांनी काही नवीन आणि महागडी इंजेक्शन्स लिहिली आहेत. एकूण मिळून साधारण 15,000 रुपयांचा खर्च आहे. दत्ताने पाकिटातून कार्ड काढत म्हटले. मानसीने जसे 15,000 ऐकले, तिच्या हातातून चहाची किटली सुकता सुकता वाचली. तिने गॅस बंद केला आणि रागाने दत्ताच्या समोर येऊन उभी राहिली. काय? दरमहा 15,000 रुपये फक्त या औषधावर फुंकून टाकतोस तू? दत्ता, आपलं स्वतःचं काही जीवन आहे की नाही? पुढच्या महिन्यात आपल्याला नवीन गाडीचे डाऊन पेमेंट करायचे आहे. माझ्या किटी पार्टीचे खर्च आहेत आणि तू इथे अशा एका म्हातारीवर पैशासारखे पाणी वाहत आहेस, जी खाटेवरून उठूही शकत नाही. दत्ताने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मानसी, ती माझी आई आहे. तिने मला वाढवण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य पणाला लावले. आज जेव्हा त्यांना माझी आणि उपचारांची गरज आहे, तेव्हा मी कसा मागे हटू? तितक्यात अनुसयाबाई खोकत खोकत भिंतीचा आधार घेत स्वयंपाकघराच्या दारापर्यंत आल्या होत्या. त्या आपल्या औषधांबद्दलच बोलायला आल्या होत्या, पण आज ज्या गोष्टी चालल्या होत्या त्यांनी त्यांच्या वृद्ध पावलांना तिथेच रोखले. मानसीने अत्यंत अपमानास्पद आणि मोठ्या आवाजात म्हटले, दत्ता, सरळ सांगायचे तर आता या वयात आईला जगण्याची काय गरज आहे? 70 वर्षाच्या झाल्या आहेत. आपले आयुष्य जगले आहेत. आता या महागड्या औषधांच्या जोरावर 2-4 वर्ष अजून ओढली तरी काय ती मरणार आहेत? आपल्या पैशांचे नुकसानच तर होत आहे. आजपासून मी त्यांची कोणतीही महागडी औषधे या घरात आणू देणार नाही. जी सरकारी रुग्णालयातील मोफत गोळ्या मिळतात त्या खातील त्या. आता या वयात जगण्याची काय गरज आहे? हे वाक्य अनुसयाबाईंच्या कानावर एखाद्या जळत्या तीरासारखे टोचले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यांनी आपला खोकला दाबला, जेणेकरून मुलांना पत्ता लागू नये की त्याने सर्व हे ऐकले आहे. त्या गुपचूप मागे फिरल्या आणि आपल्या अंधाऱ्या खोलीत जाऊन झोपल्या. दत्ता आपल्या आईवर प्रेम तर करत होता, पण तो मानसीच्या रोजच्या टोमण्यांना आणि कटकटीला कंटाळला होता. तो स्वभावाने थोडा कमकुवत होता. त्याने जड अंतकरणाने म्हटले, मानसी, तू एवढ्या कडू गोष्टी बोलू नकोस. ठीक आहे, या महिन्यात मी काही औषधे कमी करतो, पण ती पूर्णपणे बंद करू नकोस. मी सांगितले ना दत्ता, माझा शब्द शेवटचा आहे. मानसीने बॅग उचलत म्हटले. संध्याकाळी जेव्हा दत्ता घरी परतला तेव्हा तो आईची महागडे औषधे घेऊन आला नाही. त्याने अनुसयाबाईंच्या खोलीत जाऊन सरकारी रुग्णालयाच्या काही स्वस्त निळ्या पिवळ्या गोळ्या ठेवून दिल्या. अनुसयाबाईंनी औषधांच्या बाटलीकडे पाहिले आणि नंतर आपल्या मुलाच्या झुकलेल्या डोक्याकडे. त्याने हळूच हसून म्हटले, बेटा, तू काळजी करू नकोस. तसेही या महागड्या औषधांनी मला काही आराम पडत नव्हता. या सरकारी गोळ्याच चांगल्या आहेत. दत्ता आईच्या डोळ्यात न पाहता गुपचूप खोलीबाहेर निघून गेला. अनुसयाबाईंनी त्या रात्री एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या कपाटातून एक जुने लाल कापड काढले, ज्यामध्ये त्यांच्या दिवंगत पतीकडून मिळालेली एक सोन्याची साखळी आणि गावच्या एका छोट्या जमिनीची कागदपत्रे ठेवली होती, जी त्यांनी दत्ताच्या भविष्यासाठी जपून ठेवली होती. अनुसयाबाईंनी खिडकीतून आकाशाकडे पाहत म्हटले, हे ईश्वरा, जर माझ्या सुनेला वाटत असेल की माझे जगणे ओझे आहे, तर मला उचलून घे, पण माझी मुले सुखी राहू दे. त्यांनी ती महागडी औषधे खाणे कायमचे बंद केले आणि वेदना शांतपणे सहन करू लागल्या. तिच्या क्रूरतेने आणि दत्ताच्या कमकुवतपणाने अनुसयाबाईंना आपल्या मृत्यूची वाट पाहण्यास भाग पाडले होते. पण नियतीचे चक्र फिरणार होते. येत्या काही दिवसात या घरावर एक असे संकट येणार होते, जे मानसीच्या गर्वाला मुळासकट हलवून सोडेल. दिवस सरत गेले आणि प्रेमकुंजच्या स्वयंपाकघरात आता मानसीची हुकुमशाही पूर्णपणे चालू झाली होती. अनुसयाबाईंची महागडी औषधे बंद झाली होती. सरकारी रुग्णालयाच्या ज्या स्वस्त गोळ्या आणायला मानसीने सांगितले होते, त्या अनुसयाबाईंच्या फुफ्फुसाच्या त्या गंभीर संसर्गापुढे निरुपयोगी ठरत होत्या.
आई रोज रात्री खोकायची, आपल्या छातीवर हात ठेवून वेदनेने तडफडायची, पण त्या आपल्या साडीचा पदर तोंडात दाबून घ्यायच्या, जेणेकरून त्यांच्या खोकण्याचा आवाज दत्ता आणि मानसीच्या खोलीपर्यंत जाऊ नये आणि घरात नवीन कटकट होऊ नये. मानसी आपल्या नवीन गाडीच्या बुकिंगमध्ये आणि किटी पार्ट्यांच्या तयारीत व्यस्त होती. तिला वाटत होते की तिने दरमहा 15,000 रुपये वाचवून खूप मोठे समजूतदारपणाचे काम केले आहे. दत्तासुद्धा अंतर्गत अपराधीपणाच्या भावनेपासून वाचण्यासाठी कार्यालयाच्या कामात स्वतःला झोकून देऊन बसला होता. तो सकाळी लवकर निघायचा आणि रात्री उशिरा परतायचा, जेणेकरून त्याला आईच्या खोलीकडे जावे लागू नये. मे महिन्याची कडक दुपार होती. दत्ता आपल्या कंपनीच्या वर्कशॉपमध्ये एका नवीन कारच्या इंजिनची पाहणी करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत सुका खोकला येत होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, पण त्याने याला नेहमीचा हवामानाचा परिणाम समजून दुर्लक्ष केले होते. अचानक दत्ताला जाणवले की त्याची फुफ्फुसे हवेसाठी तडफडत आहेत. त्याने श्वास ओढण्याचा प्रयत्न केला, पण छातीत एक भयानक आणि तीव्र वेदना उठली, जसे कोणीतरी जळते कोळसे त्याच्या छातीत ठेवले असावेत. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. त्याने जवळ असलेले टेबल पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हातपाय गळून गेले होते. दत्ता सर, काय झाले तुम्हाला? ज्युनियर इंजिनियरची किंकाळी ऐकू आली. कोणी त्याला सांभाळण्यापूर्वीच दत्ता तोंड घशीत सिमेंटच्या जमिनीवर पडला, पण पडण्यापूर्वी त्याच्या खोकल्यासोबत त्याच्या तोंडातून रक्ताची एक लांबलचक धार निघाली, ज्याने जमीन लाल झाली. वर्कशॉपमध्ये एकच खळबळ माजली. सहकारी लगेच त्याला उचलून जवळील मोठ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकडे धावले. मानसी त्यावेळी आपल्या मैत्रिणींसोबत एका आलिशान कॅफेमध्ये बसली होती, जेव्हा तिच्या फोनवर दत्ताच्या कार्यालयातून फोन आला. मॅडम, दत्ता सरांना हृदयविकाराचा झटका आला आहे. ते रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. तुम्ही त्वरित सिटी हॉस्पिटलमध्ये पोचा. मानसीच्या हातातून तिची महागडी बॅग सुटली. ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत रुग्णालयात पोचली. तिथे दत्ताला व्हेंटिलेटर आणि मशीनच्या मध्ये झोपलेले पाहून तिची किंचाळी निघाली. काही वेळातच अनुसयाबाईसुद्धा शेजाऱ्याच्या मुलाचा आधार घेऊन कापत्या पायाने रुग्णालयात पोहोचल्या. त्यांचा स्वतःचा श्वास अडकत होता, पण मुलावर आलेल्या संकटामुळे त्यांच्या वृद्ध शरीरात एक अदृश्य ताकद निर्माण झाली होती. संध्याकाळी वरिष्ठ फुफ्फुस तज्ज्ञ अतिदक्षता विभागातून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहूनच परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे स्पष्ट होत होते. डॉक्टर साहेब, माझ्या पतीला काय झाले आहे? ते तर अगदी ठीक होते, मानसीने डॉक्टरांचा कोट पकडून रडत विचारले. डॉक्टरांनी रिपोर्टची फाईल टेबलावर ठेवली आणि दीर्घ श्वास घेतला. मिस्टर दत्ता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तोच दुर्मिळ पल्मोनरी फायब्रोसिस संसर्ग झाला आहे, जो फुफ्फुसे पूर्णपणे सुकून टाकतो. हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. तुमच्या घरात इतर कोणाला हा आजार आहे का? मानसीने दचकून मागे उभ्या असलेल्या अनुसयाबाईंकडे पाहिले. तिची जीभ जणू टाळाला चिकटली. डॉक्टरांनी पुढे सांगितले, असो, संसर्ग दत्ताच्या दोन्ही फुफ्फुसात 80% पसरला आहे. त्यांना ताबडतोब शेवटच्या टप्प्यातील महागडी इंजेक्शन आणि औषधांची गरज आहे. याशिवाय जर येत्या 10 दिवसात औषधांनी काम केले नाही तर आपल्याला फुफ्फुस प्रत्यारोपण करावे लागू शकते. या संपूर्ण उपचाराचा सुरुवातीचा खर्च कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये येईल. तुमच्याकडे जो काही मेडिकल इन्शुरन्स किंवा रोख रक्कम असेल त्याची व्यवस्था करा, कारण इथे प्रत्येक मिनिट मोलाचा आहे. 15 ते 20 लाख रुपये हे शब्द ऐकताच मानसीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने काही दिवसापूर्वीच आपली सर्व जमापुंजी आणि दत्ताच्या बचतीचा एक मोठा हिस्सा नवीन कारच्या डाऊन पेमेंटसाठी आणि एका अलिशान प्लॉटच्या बुकिंगसाठी लावला होता. त्यांच्या बँक खात्यात यावेळी 1 लाख रुपये सुद्धा शिल्लक नव्हते. मानसीने रडत रडत आपल्या माहेरी फोन केला, पण तिच्या वडिलांनी हात वर केले. बेटी, या मंदीच्या काळात अचानक 20 लाख रुपये देणे माझ्या हाताबाहेरचे आहे. तू आपले घर गहाण ठेव, पण घराची कागदपत्रेही कार लोनसाठी बँकेकडे आधीपासूनच गहाण होती. मानसी अतिदक्षता विभागाबाहेर जमिनीवर बसून डोके धरून रडू लागली. आता काय होणार? माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, दत्ताचा जीव जाईल. तितक्यात एक कमकुवत कापता हात मानसीच्या खांद्यावर येऊन विसावला. त्या अनुसयाबाई होत्या. त्यांच्या डोळ्यात आपला मुलगा दत्ता याला गमावण्याची भीती तर होती, पण सोबतच एका आईचा दृढ निश्चयही होता, जो मृत्यूच्या देवतेशी, यमराजाशीही लढण्याची ताकद ठेवतो. रडू नकोस सुनबाई, माझा मुलगा जिवंत राहील, अनुसयाबाईंनी शांत पण खंबीर आवाजात म्हटले. ज्या दत्ताला मी 9 महिने पोटात वाढवले आहे, त्याला मी इतक्या सहजासहजी काळाच्या जबड्यात जाऊ देणार नाही. तू पैशाची चिंता करू नकोस. मानसीने आश्चर्याने आपल्या सासूकडे पाहिले, जिचा तिने काही दिवसापूर्वीच फुकट खाऊ आणि ओझे म्हणून उल्लेख करून तिची औषधे बंद केली होती. तिला माहीत नव्हते की ज्या आईला ती मृत पाहायची इच्छा ठेवत होती, तीच आई आता तिच्या सौभाग्याची ढाल बनणार होती. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये तणाव आणि लाचारी स्पष्ट जाणवत होती.
अतिदक्षता विभागाबाहेर लागलेली व्हेंटिलेटरची मशीन टिकटिक करत पळणाऱ्या वेळेची जाणीव करून देत होते. दुपारचे 3 वाजले होते आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की जर संध्याकाळपर्यंत इंजेक्शनच्या पैशांची व्यवस्था झाली नाही तर दत्ताच्या वाचण्याची शक्यता खूप कमी होईल. मानसीने आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना आणि किटी पार्टीच्या मैत्रिणींना फोन करून पाहिले होते, पण 20 लाख रुपयांची मोठी रक्कम देण्यासाठी कोणीही तयार नव्हते. जे लोक कालपर्यंत त्यांच्या श्रीमंतीचे कौतुक करताना थकत नव्हते, आज ते फोन उचलण्याचेही टाळत होते. ती हताश होऊन जमिनीवर बसून रडत होती. तितक्यात अचानक मानसीच्या लक्षात आले की गेल्या 2 तासांपासून अनुसयाबाई त्यांच्या जागेवर नव्हत्या. तिने इथे तिथे पाहिले, पण त्या रुग्णालयाच्या आवारात कुठेही दिसल्या नाहीत. मानसीने चिडून आपल्या मनात म्हटले, कुठे गेली ही म्हातारी? सकाळी तर मोठ्या गोष्टी करत होती की माझा मुलगा जिवंत राहील. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा आपला जीव वाचून कुठेतरी पळून गेली. तसेही जी बाई स्वतःच्या औषधासाठी आमच्या तुकड्यांवर जगत होती, ती लाखो रुपये कुठून आणणार? मानसीचा अहंकार आणि संशयही या कठीण परिस्थितीतही कमी झाला नव्हता. तिला वाटत होते की अनुसयाबाई आपल्या आजारपणाला आणि म्हातारपणाला घाबरून रुग्णालय सोडून निघून गेल्या आहेत. संध्याकाळचे ठीक 5 वाजले होते. डॉक्टर अतिदक्षता विभागातून बाहेर आले आणि त्यांनी घड्याळाकडे पाहत म्हटले, मिसेस मानसी, वेळ संपत चालली आहे. दत्ताची फुफ्फुसे आता औषधांशिवाय प्रतिसाद देत नाहीत. पुढच्या अर्ध्या तासात इंजेक्शन आली नाहीत तर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर सुरू होईल. मला खूप वाईट वाटत आहे, पण तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही पुढील उपचार सुरू करू शकणार नाही. मानसी डॉक्टरांच्या पाया पडून विनवणी करू लागली, डॉक्टर साहेब, काहीतरी दया करा. मी माझे दागिने विकून टाकीन. मला थोडा वेळ द्या. दागिने विकायला वेळ लागतो मॅडम, पण मृत्यू वेळ देत नाही, डॉक्टर वृक्ष स्वरात म्हणाले. तितक्यात रुग्णालयाच्या मुख्य दारातून एक वृद्ध कमकुवत आकृती बाहेर येताना दिसली. अनुसयाबाई होत्या. त्यांचे कपडे धुळीने माखलेले होते, कपाळावर घामाचे थेंब होते आणि त्या जोरात धापा टाकत होत्या. त्यांच्या कापत्या हातांमध्ये कपड्यांची एक जुनी आणि जड पिशवी होती. त्या थेट डॉक्टरांच्या केबिनकडे गेल्या आणि एक शब्दही न बोलता त्यांनी ती जड पिशवी डॉक्टरांच्या टेबलवर पालथी केली. टेबलवर 500-500च्या नोटांचे पुडके विखुरले गेले. पूर्ण केबिन नोटांच्या वासाने भरून गेले. डॉक्टर, हे पूर्ण 20 लाख रुपये आहेत. तुम्ही मोजून घ्या. माझ्या मुलाला शहरातील सर्वात महागडी इंजेक्शन द्या. जी काही मशीन लागेल ती लावा, पण माझ्या दत्ताला वाचवा. अनुसयाबाईंनी हात जोडून रडत म्हटले. मानसी आश्चर्याने त्या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहत होती. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या सासूला ती पैशांसाठी तरसवायची, तिच्याकडे अचानक 20 लाख रुपये कुठून आले? आईसाहेब, हे एवढे पैसे कुठून आले? तुम्ही काय केले? मानसीने आपल्या कापत्या आवाजात विचारले. तितक्यात अनुसयाबाईंच्या मागे गावचे तेच गावकरी आणि त्यांच्या दिवंगत पतीचे जुने मित्र शामरावजी आत आले. शामरावजींच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मानसीकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात मानसीसाठी तिरस्कार आणि अनुसयाबाईंसाठी अथांग आदर होता. मानसी, सुनबाई, तुला काय माहीत की हा पैसा कुठून आला आहे? शामरावजींनी जड आवाजाने म्हटले. हा पैसा या आईच्या ममतेची आणि त्यांच्या सौभाग्याच्या शेवटच्या निशाणीची किंमत आहे. अनुसया वहिनींनी आज दुपारीच गावची ती वडिलोपार्जित जमीन, जी त्यांनी दत्ताच्या वाईट काळासाठी वाचवून ठेवली होती, अर्ध्या किंमतीत एका बिल्डरला विकून टाकली. इतकेच नाही, त्यांच्या पतीने जी एक सोन्याची साखळी त्यांना लग्नात दिली होती, जी यांनी कधी आपल्या गळ्यावरून उतरवली नव्हती, आज बाजारात ती सुद्धा कमी किमतीत गहाण ठेवली. शामरावजींनी पुढे सांगितले. आणि एक सुनबाई, ज्यावेळी तू आपल्या गाड्यांची आणि किटी पार्ट्यांची फुशारकी मारायचीस ना, त्यावेळी ही वृद्ध आई आपला आजार लपवून रात्रभर जागून शिवणकाम करायची आणि तो पैसा गोळा करून बँकेच्या एका गुप्त खात्यात जमा करायची, जेणेकरून दत्ताच्या मुलांचे भविष्य सुधारावे. आज त्यांनी तो सर्व पैसा काढून घेतला. आज या आईने राहते छप्पर, आपल्या सौभाग्याची निशाणी आणि आपली शेवटची जमापुंजी सर्व काही एका झटक्यात उडवून दिले, जेणेकरून तुझे सौभाग्य वाचू शकेल. हे ऐकणे होते की मानसीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले. तिच्या छातीत एक अशी वेदना उठली जिची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. तिने ज्या आईला ओझे म्हटले होते, फुकट खाऊ म्हटले होते, आज त्याच आईने आपली पूर्ण आयुष्याची कमाई तिच्या पतीच्या श्वासांना खरेदी करण्यासाठी बाजारात लिलाव केली होती. अनुसयाबाईंनी आणलेल्या त्या 20 लाख रुपयांमुळे दत्ताचे उपचार ताबडतोब युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शहरातील सर्वात महागडी आणि प्रभावी इंजेक्शन्स मागवण्यात आली. डॉक्टरांची एक विशेष टीम 24 तास त्याच्या देखरेखीसाठी सज्ज झाली. पैशांच्या ताकदीने रुग्णालयाच्या मशीनचा वेग तर वाढवला होता, पण दत्ताच्या फुफ्फुसाचा संसर्ग इतका खोल होता की औषधांचा परिणाम खूप हळू होत होता. मानसी आता रुग्णालयाच्या त्याच कॉरिडॉरमध्ये बसून राहायची, जिथे कधी ती गर्वाने पाय आपटत चालायची. तिचा महागडा फोन, तिच्या साड्या, तिचे आलिशान घर, सर्व काही आता तिला एका निर्जीव ढिगाऱ्यासारखे वाटत होते.
शामरावजीच्या गोष्टी तिच्या कानात वितळलेल्या शिशासारख्या घुमत होत्या. तिने ज्या आईच्या ताटातील घास आणि औषध हिरावून घेतले होते, त्याच आईने तिचे कुंकू टिकवून ठेवण्यासाठी आपल्या छातीतील शेवटचा रक्ताचा थेंब चिरून टेबलवर ठेवला होता. तिसऱ्या दिवशी सकाळी मुख्य डॉक्टर अतिदक्षता विभागातून बाहेर आले. दत्ताची प्रकृती स्थिर तर होती, पण ते पूर्णपणे समाधानी दिसत नव्हते. त्यांनी मानसी आणि तिथे बसलेल्या अनुसूयाबाईंना आपल्या केबिनमध्ये बोलावले. बघा मिसेस मानसी, आम्ही आमच्या बाजूने सर्वोत्तम उपचार सुरू केले आहेत, पण दत्ताचे शरीर खूप कमकुवत झाले आहे. मेडिकल सायन्स आपल्या जागी काम करत आहे, पण यावेळी रुग्णाला औषधांपेक्षा आपल्या माणसांच्या सेवेची, सकारात्मक ऊर्जेची आणि प्रार्थनांची गरज आहे. संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्याजवळ अशा एखाद्या व्यक्तीचे असणे गरजेचे आहे, जिची इच्छाशक्ती मजबूत असेल आणि जी दिवसरात्र त्यांची सेवा करू शकेल. मानसीने लगेच हात जोडले. डॉक्टर साहेब, मी करेन. मी दिवसरात्र दत्ताच्या जवळ राहीन. मी माझ्या प्रत्येक चुकीचे प्रायश्चित्त करू इच्छिते. मानसीने खरोखरच स्वतःला बदलून घेतले होते. ती दिवसरात्र दत्ताच्या बेडवर बसून राहायची, त्याच्या शरीराला स्पंजने साफ करायची, पाय दाबायची आणि रडून रडून देवाकडे नवस मागू लागली. तिला वाटत होते की कदाचित तिची ही सेवा तिच्या जुन्या क्रूरतेचे डाग धुवून टाकेल. पण तिला हे माहीत नव्हते की निसर्गाचा न्याय अजून पूर्ण झाला नव्हता. दुसरीकडे रुग्णालयाच्या एका कोपऱ्यातील जनरल वॉर्डच्या बेड नंबर 12वर आणखी एक लढाई सुरू होती, ज्यापासून मानसी आणि दत्ता पूर्णपणे अनभिज्ञ होते. ती लढाई अनुसूयाबाई लढत होत्या. गावची जमीन विकण्याची आणि सौभाग्याची साखळी गहाण ठेवण्याच्या घाई गडबडीत अनुसूयाबाईंनी गेल्या 3 दिवसांपासून आपल्या स्वतःच्या सरकारी गोळ्याही खाल्ल्या नव्हत्या. त्यांच्या फुफ्फुसांचा संसर्ग, जो आधीच घातक पातळीवर होता, आता औषधांशिवाय आणि अतिमानसिक तणावामुळे नियंत्रणाबाहेर गेला होता. त्या पूर्णपणे खचल्या होत्या, पण त्यांनी आपल्या त्रासाचा एक छोटाही अंश मानसीला सांगितला नाही, जेणेकरून सुनेचे लक्ष दत्ताच्या सेवेपासून विचलित होऊ नये. चौथ्या रात्री जेव्हा पूर्ण रुग्णालय झोपले होते, अनुसूयाबाईंच्या खोलीतून अचानक मशीनच्या किंचाळ्या ऐकू आल्या. त्यांना खोकल्याचा एक खूप भयानक झटका आला आणि यावेळेस त्यांच्या तोंडातून इतके रक्त निघाले की त्यांची पूर्ण उशी लाल झाली. त्यांना श्वास घेण्यासाठी हवा मिळत नव्हती. त्या तडफडू लागल्या. ड्युटीवर असलेले डॉक्टर पळत आले. ओह गॉड, यांचे ऑक्सिजन लेव्हल 40पर्यंत घसरले आहे. यांना त्वरित व्हेंटिलेटर सपोर्टची गरज आहे. यांची केस तर मिस्टर दत्तापेक्षाही जास्त क्रिटिकल झाली आहे. सकाळी जेव्हा मानसी दत्तासाठी गरम पाणी घेण्यासाठी कॉरिडॉरमधून जात होती, तेव्हा तिने पाहिले की डॉक्टरांची एक टीम जनरल वॉर्डच्या दिशेने पळत होती. उत्सुकतेपोटी आणि घबराटीमुळे तिने आत डोकावले आणि जे पाहिले त्याने तिच्या हृदयाचे ठोके चुकले. समोर बेडवर तिची सासू अनुसूयाबाई व्हेंटिलेटरच्या मास्कखाली आपले शेवटचे श्वास मोजत होत्या. त्यांचे डोळे अर्धे उघडे होते आणि त्या खिडकीबाहेर पाहत होत्या, जणू आपल्या मुलाच्या दत्ताच्या सुखरूपतेची भीक मागत असाव्यात. मानसीच्या हातातून पाण्याचे भांडे सुटून जमिनीवर पडले. ती पळतच डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर साहेब, माझ्या आईसाहेबांना काय झाले आहे? त्या इथे या अवस्थेत कशा काय? डॉक्टरांनी रागाने आणि हताशपणे मानसीकडे पाहिले. मिसेस मानसी, तुम्ही कशा सून आहात? तुम्ही तुमच्या पतीचा जीव वाचवण्यात इतक्या आंधळ्या झालात की तुम्ही या वृद्ध महिलेकडे पाहिले सुद्धा नाही. त्यांची फुफ्फुसे पूर्णपणे सडली आहेत. यांना त्याच औषधांची गरज होती, जे तुम्ही काही दिवसांपूर्वी महागडे म्हणून बंद केले होते. यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे मृत्यूच्या जबड्यात ढकलून दिले. आज रुग्णालयाच्या बेडवर आई आणि मुलगा दोघेही एकाच प्राणघातक आजाराशी लढत आहेत. मुलगा तर कदाचित औषधांनी वाचेल, पण या आईला वाचवण्यासाठी आता कोणतेही औषध काम करत नाहीये. मानसी तिथे जमिनीवर बसली. तिला वाटले जणू तिच्या सभोवताली फक्त अंधार होता. तिने आपल्या सासूकडे पाहिले, ज्यांची बोटे आता हळूहळू निर्जीव होत होती. मानसीची मती गुंग झाली. ज्या आईला ती म्हणाली होती की या वयात जगण्याची काय गरज आहे, आज तीच आई खरोखरच तिला सोडून जात होती. पण आपल्या ममतेचे असे कर्ज सोडून जात होती, जे मानसी 7 जन्मातही फेडू शकत नव्हती. पुढची सकाळ रुग्णालयाच्या खोल्यांमध्ये एक नवीन पालट घेऊन आली. डॉक्टरांच्या कठीण परिश्रमाने आणि त्या महागड्या इंजेक्शन्सनी अखेर आपला परिणाम दाखवला होता. दत्ताच्या व्हेंटिलेटरचा मॉनिटर आता स्थिर होता आणि त्याच्या बोटामध्ये हालचाल होत होती. हळूहळू त्याने आपल्या जड पापण्या उघडल्या. अतिदक्षता विभागाच्या अंधुक प्रकाशात त्याने सर्वात आधी आपल्याजवळ बसलेल्या मानसीला पाहिले, जी खूप रडत होती आणि त्याचे हात जोडून बसली होती. मानसी, दत्ताने खूप कमकुवत आवाजात ऑक्सिजन मास्कच्या आतून पुकारले. दत्ताचा आवाज ऐकताच मानसी जणू वेडी झाली. तिने लगेच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी दत्ताची तपासणी केली आणि हसून म्हटले, अभिनंदन मिसेस मानसी, तुमचे पती मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत. त्यांची फुफ्फुसे आता व्यवस्थित काम करत आहेत. ते धोक्याबाहेर आहेत. जसे डॉक्टर बाहेर गेले, दत्ता भाऊने आपल्या तोंडातून मास्क हटवला आणि उठण्याचा प्रयत्न केला. त्याचे डोळे खोलीत इतर कोणाला तरी शोधत होते. मानसी, आई कुठे आहे? जेव्हा मी शुद्ध हरपून बसलो होतो, तेव्हा मला आईची खूप आठवण येत होती. त्या इथे आल्या नाहीत का? त्या माझ्यावर अजूनही नाराज आहेत का की मी त्यांच्यासाठी औषधे आणू शकलो नाही?
दत्ताचा हा प्रश्न मानसीच्या छातीत एखाद्या जळत्या त्रिशूळासारखा टोचला. ती दत्ताच्या डोळ्यात डोळे टाकण्याची हिंमत करू शकत नव्हती. तिचे पूर्ण शरीर कापत होते आणि अश्रू अनावर होऊन वाहत होते. बोल मानसी, आई कुठे आहे? तू गप्प का आहेस? दत्ताभाऊने घाबरून मानसीचा हात पकडला. मानसी गुडघ्यावर जमिनीवर बसली. तिने आपले डोके दत्ताच्या बेडला टेकवले आणि हुदके देत म्हणाली, दत्ता, मला माफ कर. मी एक खूप वाईट स्त्री आहे. आई कुठेही गेल्या नाहीत. त्या याच रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये जीवन आणि मृत्यूची शेवटची लढाई लढत आहेत. काय? आईला काय झाले आहे? दत्ताच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मानसीने रडत रडत सर्व काही सांगून टाकले. दत्ता, आपल्याकडे तुला वाचवण्यासाठी 20 लाख रुपये नव्हते. माझ्या माहेरच्यांनी नकार दिला होता तेव्हा तुझ्या त्याच आजारी आईने ज्यांची महागडी औषधे मी बजेट आणि वयाचा हवाला देऊन बंद केली होती. आपल्या जीवाची पर्वा न करता गावची शेवटची जमीन विकून टाकली. त्यांनी आपल्या सौभाग्याची शेवटची सोन्याची साखळी गहाण ठेवली आणि ते 20 लाख रुपये आणून डॉक्टरांच्या पायाशी ठेवले. तुझा जीव तर वाचला दत्ता, पण या घाई गडबडीत आईने स्वतःची औषधे खाल्ली नाहीत आणि त्यांचा संसर्ग इतका वाढला की आज त्या आपले शेवटचे श्वास मोजत आहेत. हे ऐकणे होते की दत्ताच्या शरीरात जणू विजेचा धक्का बसला. त्याने आपल्या हाताला लावलेली सलाई आणि सुया झटक्याने ओढून काढून टाकल्या. नर्स आणि डॉक्टरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दत्ता यावेळी एक मुलगा होता ज्याचे पाय आपल्या आईकडे पोहोचण्यासाठी तडफडत होते. तो बेडवरून उतरला आणि अडखळत भिंतीचा आधार घेत थेट जनरल वॉर्डच्या बेड नंबर 15च्या दिशेने पळाला. मानसीसुद्धा रडत रडत त्याच्या मागे धावली. जेव्हा दत्ता त्या वॉर्डच्या दारापाशी पोचला तेव्हा आतील नजारा पाहून तो थरथर कापू लागला. अनुसयाबाई व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, पण त्यांचे डोळे बंद होत होते. मॉनिटरचा बीप बीप आवाज खूप मंद झाला होता. आई, ए आई! दत्ता ओरडत थेट त्यांचे पाय पकडून जमिनीवर बसला. आई, डोळे उघड ना आई. बघ, तुझा दत्ता ठीक झाला आहे. तू मला का वाचवलेस आई? मी तर खूप नालायक मुलगा आहे, जो आपल्या पत्नीच्या टोमण्यांपुढे झुकलो आणि तुझी औषधे बंद केली. मला शिक्षा दे आई, पण मला सोडून जाऊ नकोस. दत्ताचा आवाज जसा अनुसयाबाईंच्या कानावर पोहोचला, व्हेंटिलेटरच्या आत बंद असलेल्या त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रूंचे 2 थेंब गळगळले. त्यांनी खूप मोठे प्रयत्न करून आपले डोळे उघडले. आपल्या मुलाला पूर्णपणे बरे आणि उभे राहिलेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी समाधानाचे हसू उमटले. त्याने डॉक्टरांकडे इशारा केला की मास्क हटवला जावा. डॉक्टरांनी जड अंतकरणाने काही क्षणासाठी मास्क हटवला. अनुसयाबाईंनी आपला तो कमकुवत कापता हात उचलला आणि दत्ताच्या डोक्यावर ठेवला. बेटा, तू ठीक आहेस ना? मला अजून काही नको. आईचे काम तर मुलांना आयुष्य देणे असते. मी तेच केले, जे प्रत्येक आई करते. तितक्यात मागे उभी असलेली मानसी रडत पुढे आली आणि अनुसयाबाईंच्या पाया पडली. आईसाहेब, मला माफ करा. मी तुम्हाला म्हटले होते की या वयात तुम्हाला जगण्याची काय गरज आहे. आज मला समजले की जोपर्यंत घरात आई जिवंत आहे तोपर्यंत मुलाचे आयुष्य सुरक्षित आहे. आईसाहेब, माझे कुंकू पुसू नका. उठून बसा. आईसाहेब. अनुसयाबाईंनी मानसीकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एका आईचे अगाध प्रेम होते. त्यांनी खूप हळूच मानसीचा हात पकडला आणि तो दत्ताच्या हातात दिला. सुनबाई, दत्ताला सांभाळ. हा स्वभावाने थोडा कमकुवत आहे, पण मनाचा वाईट नाही. आणि जेव्हा माझी नातवंडे येतील ना, तेव्हा त्यांना हे नका शिकवू की बजेट कसे वाचवायचे. त्यांना हे शिकवा की नातेसंबंध कसे जपायचे. माझी सोन्याची साखळी जी घाण ठेवली आहे ती सोडवून घ्या. ते माझ्याकडून येणाऱ्या मुलांसाठी आशीर्वाद आहे. अनुसयाबाईंचा आवाज हळूहळू कमकुवत होऊ लागला. त्यांनी एका शेवटच्या वेळी दत्ताच्या चेहऱ्याकडे पाहिले, आपले डोळे बंद केले आणि एक मोठा शांत श्वास घेतला. मॉनिटरवरील रेषा अगदी सरळ झाली आणि एक लांबलचक आवाज घुमू लागला. अनुसयाबाई या नश्वर जगाला सोडून निघून गेल्या होत्या, पण जाता जाता त्या आपल्या मुलाला एक नवीन आयुष्य आणि आपल्या सुनेला एक असा धडा देऊन गेल्या होत्या ज्याने तिचे पूर्ण अस्तित्व बदलून टाकले होते. प्रेमकुंज वाड्याच्या मुख्य दारावर आज सन्नाटा पसरला होता. घराच्या अंगणात तुळशीच्या रोपाजवळ अनुसयाबाईंची एक मोठी फोटो ठेवला होता, ज्यावर पांढऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा हार चढवला होता. फोटोमध्ये आईचे तेज शांत आणि करुणामयी हसू होते, जे प्रत्येक दुःख सहन करूनही फक्त आशीर्वाद देणे जाणत होते. दत्ता आपल्या आईच्या अस्थीचा कलश छातीशी लावून सूतबूत हरपून बसला होता. मानसीने आपल्या सर्व महागड्या साड्या आणि दागिने त्यागले होते. ती साधे सुती कपडे परिधान करून घराच्या कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत होती. आज घरात सुख सुविधेची प्रत्येक गोष्ट हजर होती, पण त्या कोपऱ्यातील खोलीतील तो कोकणाचा आवाज नेहमीसाठी शांत झाला होता, ज्याची किंमत आता या कुटुंबाला समजत होती. अंतिम संस्काराचे सर्व नियम पूर्ण केल्यानंतर दत्ता आणि मानसी थेट त्या सराफा बाजारातील व्यापाऱ्याकडे पोहोचले, जिथे आईने आपल्या सोन्याची साखळी गहाण ठेवली होती. व्यापाऱ्याने जेव्हा दत्ता आणि मानसीला पाहिले तेव्हा त्याने सन्मानपूर्वक त्यांना बसवले आणि तिजोरीतून ती लाल मखमली पोटली काढली. पोटली उघडता ती जुनी घासलेली सोन्याची साखळी चमकून उठली. दत्ता, व्यापाऱ्याने जड आवाजात म्हटले, जेव्हा तुमची आई ही साखळी ठेवायला आली होती तेव्हा त्यांच्या हातामध्ये कंप होता. मी त्यांना म्हटले होते की आईसाहेब, ही तर तुमच्या सौभाग्याची निशाणी आहे, ही विकू नका. तेव्हा त्यांनी मला रडून सांगितले की शहाभाऊ, सौभाग्याची निशाणी तर
तोपर्यंतच मौल्यवान आहे, जोपर्यंत माझ्या सुनेचे सौभाग्य सुरक्षित राहील. माझा मुलगा वाचला तर माझे सौभाग्य अमर राहील. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की जेव्हा माझा मुलगा बरा होऊन येईल तेव्हा ही साखळी त्याला सोपवायची. मानसीने कापत्या हाताने ती साखळी घेतली आणि ती आपल्या कपाळाला लावली. त्या थंड धातूमध्ये आज तिला आईच्या ममतेची ऊब जाणवत होती. यानंतर दत्ताने गावात जाऊन त्या बिल्डरशीही बोलणे केले आणि आईने आणलेल्या पैशांनी ती वडिलोपार्जित जमीन परत आपल्या नावावर करून घेतली, जी आईने दत्ताच्या भविष्यासाठी जपून ठेवली होती. घरी परतून जेव्हा मानसी अनुसूयाबाईंच्या खोलीची स्वच्छता करत होती तेव्हा कपाटाच्या सर्वात खालच्या भागात तिला एक जुनी फाटलेली डायरी मिळाली. ही अनुसूयाबाईंची रोजनिशी डायरी होती, ज्यामध्ये त्या आपल्या मनातील गोष्टी लिहायच्या. मानसीने कापत्या हाताने डायरीचे एक पान उघडले, ज्यावर 2 महिन्यापूर्वीची तारीख होती. तोच दिवस जेव्हा मानसीने त्यांची औषधं बंद केली होती. आज सुनेने सांगितले की या वयात माझ्या जगण्याची काय गरज आहे. तिच्या गोष्टी कडू नक्कीच होत्या, पण कदाचित सत्य होत्या. मी तर वाळलेले लाकूड आहे, आज ना उद्या तुटून पडणारच. पण माझा दत्ता, माझी सून आणि येणारी मुले, त्यांचे भविष्य तर आता कुठे सुरू झाले आहे. हे ईश्वरा, माझ्या मुलांच्या वाट्याचे प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार मला देऊन टाक. पण त्यांच्या बजेटमध्ये कधी कोणतीही कमतरता येऊ देऊ नकोस. माझी सून समजूतदार नाही, पण मनाची वाईट नाही. फक्त तिला कुटुंब सांभाळता यावे. माझी अन्नपूर्णा आई तिला सुबुद्धी दे. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिले होते, दत्ता बेटा, जेव्हा मी निघून जाईन तेव्हा मानसीला कधी दोष देऊ नकोस. घर प्रेमाने चालवा. वृद्ध तर झाडाच्या सुकलेल्या पानासारखे असतात, जे गळूनही मुळांच्या मातीला सुपीक बनवतात. हे वाचून मानसीची किंकाळी निघाली. ती डायरी आपल्या छातीशी घट्ट धरून अनुसूयाबाईंच्या फोटोसमोर कोसळली. आईसाहेब, मला माफ करा. मी पैशाच्या गर्वात आंधळी झाले होते. मी तुमच्या श्वासांची किंमत रुपयांमध्ये मोजली आणि तुम्ही आपला जीव देऊन मला जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवून गेलात. वेळ निघून गेला. 2 वर्षांनंतर प्रेमकुंजमध्ये पुन्हा एकदा लहान मुलांचे रडणे घुमले. मानसीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. मानसीने आपल्या मुलीचे नाव अनुसया असे ठेवले. आता त्या घराचे नियम पूर्णपणे बदलले होते. मानसी दरमहा शहरातील सरकारी आणि वृद्ध अनाथाश्रमात जाऊन वृद्धांच्या मोफत औषधांचा आणि उपचारांचा पूर्ण खर्च उचलत असे. ती प्रत्येक त्या वृद्धांचे पाय धरून आशीर्वाद घेत असे, ज्यांच्यामध्ये तिला आपल्या आईची प्रतिमा दिसत असे. एक संध्याकाळ दत्ता आणि मानसी आपल्या मुलीला मांडीवर घेऊन व्हरांड्यात बसले होते. मानसीने आपल्या मुलीच्या गळ्यात अनुसूयाबाईंची तीच वडिलोपार्जित सोन्याची साखळी घातली. तिने दत्ताकडे पाहिले आणि ओल्या डोळ्यांनी हसून म्हणाली, दत्ता, आज मला समजले की वृद्ध घराचा खर्च किंवा बजेटचे नुकसान नसतात. ते अदृश्य सुरक्षा कवच असतात, ज्यांच्या प्रार्थनांच्या सावलीत पूर्ण कुटुंब प्रत्येक प्राणघातक वादळापासून वाचून जाते. फोटोमध्ये हसणाऱ्या अनुसूयाबाईंच्या डोळ्यातून जणू एक दैवी प्रकाश निघत होता, जो या गोष्टीचा साक्षीदार होता की आई कधी मरत नाही. ती आपल्या दिलेल्या संस्काराच्या आणि ममतेच्या रूपाने नेहमी जिवंत राहते.